आज आपण दिव्य दर्शन भवनच्या उद्घाटन प्रसंगी इतक्या मोठ्या संख्येनं आणि वेगवेगळ्या ठिकाणातून जे भाऊ बहीण एकत्र आलो आहोत, त्याचं मूळ बाबा आहे. त्याचं मूळ ईश्वरीय शक्ती आहे. त्याचं मूळ परमेश्वरानं दिलेलं ज्ञान आहे. परमेश्वरानं आपल्या सर्वांवर केलेली मेहनत आहे. त्या शिवबाबांमुळं आपण सगळे एकत्र आलो. म्हणून एक मिनिट आपण शिवबाबाला खूप प्रेमानं याद करूया. बराच वेळ आपण बसलेले आहोत सगळेजण. एक सुंदर स्मृती एक साथ करूया की मी एक अत्यंत श्रेष्ठ आत्मा आहे, देहापासून न्यारी आहे आणि शिवबाबांची अति 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 प्यारी आहे. अनंत गुणांचं भंडार, शक्तींचं स्रोत आणि सत्यज्ञानाचा सागर असा जो बाबा आहे, ज्यानं आपल्या सर्वांना कुठून कुठून एकत्र केलेलं आहे आणि प्रेमाच्या धाग्यामध्ये, एकतेच्या धाग्यामध्ये बांधलेलं आहे, त्या शिवबाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दुसऱ्या आनंदाच्या टाळ्या आपण विशेष राजेश्वरी बहिणजी, ज्या अथक आहेत, कमी बोलतात, जादा काम करतात, ज्यांचा विशेष गुण आहे मोठ्या असूनही, मालक असूनही बालकसारखं राहतात आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रभा बहिणजी आणि प्रभा बहिणजींना साथ देणारी छोटी बहीण, या त्रिमूर्तीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. अभिनंदन 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 करूया. प्रभाबेननी ज्यांना ज्यांना बोलवलं त्याच्यामध्ये अति आदरणीय व्यक्तिमत्व दशरथ भाईजी, करुणा बहिणजी, संगीता बहिणजी, अर्चना बहिणजी शिरूर महाराज आपले या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ता आमदार साहेब येऊन गेले, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा येऊन गेल्या. त्या सगळ्यांच्यासाठी एकदा टाळ्या होत आहेत. आणि आता किती जोरात वाजवत आहे बघते मी. टाळ्या वाजवूया आपण. चला, आधीच वाजवले तुम्ही, काय हरकत नाही. या टाळ्या आहेत तुमच्यासाठी, कारण
तुम्ही किती वेळ फक्त सन्मान बघत आहे, है ना? आमच्यासारखा असता तर उठून निघून गेला असता. परंतु तुम्ही किती वेळ, मला वाटतं जवळजवळ 1 तास झाला, जास्त. करुणाबेन म्हणतात ज्यादा वेळ झाला. आता आपण परिवारात बसलो, कळलं? तर सन्मान हा गुण चांगला आहे, त्यामुळं अनेकांचा सन्मान या ठिकाणी झाला. खरं मी बाबांच्या वतीनं आणि मीरा सोसायटी सबझोनच्या वतीनं त्यांच्यासाठी त्यांना शाबासकी देते, त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते, ज्यांनी दिव्य दर्शन बांधण्यामध्ये आपलं तन लावलं, मन लावलं, धन लावलं, समय लावला आणि अतिशय लगन एक सुंदर वास्तू तयार केली. त्यासाठी त्या सर्वांना खूप खूप त्यांच्या भाग्याला टाळ्या वाजवूया. कारण सेवा केली की भाग्य बनतं. चाहे तनानं सेवा करा तरी भाग्य बनतं, मनानं करा, मनसा सेवा तरी भाग्य बनतं, धन लावा तरी भाग्य बनतं. आणि ज्यांनी सगळंच लावलं त्यांच्या तर भाग्याचं आपण काय वर्णन करणार. आपण एवढंच म्हणूया की दिव्य दर्शन बांधून या सर्व बंधू भगिनींनी सतयुगासाठी आपले महाल बुक करून टाकले, है ना? बुकिंग सिस्टीम चालू आहे ना. फ्लॅट बुक करावा लागतो, जमीन बुक करावी लागती. तसं वर्तमान परमात्मा येऊन भारतभूमीला स्वर्णिम भारत बनवत आहे. आणि स्वर्णिम भारत बनवण्यामध्ये त्याच्या कार्यासाठी ज्या इमारती बनल्या जातात, त्या इमारती चाहे छोटी असू दे चाहे मोठी असू दे, ती इमारत म्हणजे आपण केलेल्या सतयुगातल्या सोन्याच्या महालाचं बुकिंग आहे. म्हणून भक्तिमार्गामध्ये सुदामा प्रसिद्ध झाला. सुदामानं मुठ्ठीभर चावल कृष्णाला दिले आणि परत येऊन बघतो तर अख्खं त्याचं गाव सोन्याच्या महालाने भरलेलं असतं. हे गायन आहे संगम युगाचं. संगम युगात बाबाचे बच्चे